हॅलो फ्रेंड, नमस्ते. आपण सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भुर्जी खातो. अंडा भुर्जी, पनीर भुर्जी, अजून भरपूर काय असे पदार्थ ज्याची भुर्जी बनते ते आपण खातो. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन भुर्जी. इथे सोयाबीन मी भिजत घातलेलं आहे, 1-2 तास भिजू दिले त्याला. आणि हे सगळं आपण वाटून घेऊया. आणि आपल्याला सोयाबीन वाटून घ्यायचे, पाण्यातून काढून पिळून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सोयाबीन वाटून घेऊया. आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाहीये आणि अख्खा पण ठेवायचं नाही. एकदम म्हणजे आपण एक त्याचं हे बनवणार आहे, ते मी तुम्हाला बारीक केल्यावर दाखवते. त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली, 3 टमॅटो घेतले, 2 मोठे कांदे घेतले. ॲक्च्युली टमाटे मोठे नव्हते म्हणून छोटे होते तर मी 3 घेतले. 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं लसूण. ते बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलंय. हे बघा, एकदम पेस्ट पण नाही आणि एकदम हे पण नाही, एकदम दाणेदार असं आहे. बघू शकता. मी आता पण आपलं कांदा टमाटो वाटून घेऊया. तर मसाले बघू शकता पूर्ण बारीक अशी पेस्ट नाही आहे. बघा, थोडासा कांदा वगैरे दिसतोय आपला. तर अशा प्रकारे आपण थोडंसं आबडधबड वाटून घेतलं आहे. आणि इथं कढईत आपण तेल टाकून घेतलं आहे. थोडासा कढीपत्ता टाकला आहे, जिरे, राई. जिरे राई आपले चांगले व्यवस्थित भाजलेले. आपण यात घालूया मसाला जो आपण बनवला होता. जो आपण मसाला बनवलेला तो आपण टाकून घेतला आहे, कांदा टमॅटो. आणि आता आपण घालणार होते धना जिरा पावडर 1 चम्मच, 1 चम्मच लाल मिर्च पावडर. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला, जसं तुम्हाला आवडत असेल तसं. जास्त तिखट असेल तर जास्त घाला, नाही तर कमी. मी यात घालणार आहोत मीठ आवडीनुसार. आणि आता आपण थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया, कारण कसुरी मेथीनं ना टेस्ट खूप छान येतो. मग आपण टाकून घेऊया थोडं. छान असा मसाला आपला एक तयार झाला आहे. जसं अंडा भुर्जी वगैरे करतो त्याप्रमाणेच आपला असा मसाला तयार झाला आहे. फरक एवढंच आहे की अंडा भुर्जीला पण मसाले घालत नाही आणि याला पण मसाले घातले. ते बघू शकता असा मसाला आपला तयार झालेला आहे. आणि आता आपण घालूया थोडंसं पाणी, थोडंसं घालूया. बघू शकता. आणि तुमच्या घरात ज्या हिशोबाने माणसं असेल किंवा जसं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करून बनवू शकता. तर बघा, असं छानपैकी आपले मसालेही भाजलेले आहे पूर्ण व्यवस्थित. आणि आपली ग्रेव्हीसारखे तयार झाले आहेत. तर यात आपण घालूया आपलं सोयाबीन जे आपण वाटून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊया. बघू शकता असं आपण टाकून घेतलं, पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण याला. तर यात बघा सोयाबीनने सगळं पाणी आपलं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. तर आपण थोडं पाणी टाकून घेऊया, कारण सोयाबीन आपला कच्चा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही शिजून पण घेऊ शकता, शिजून बारीक करू शकता त्याला. तर बघू शकता एक 5-10 मिनटं आपण याला शिजू देऊया, त्याने मग सुक्क होणार एकदम परत.